रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण संत तुकाराम महाराजांचा अभंग क्रमांक 133 हा पाहणार आहोत. संत तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये समाजातील अंधश्रद्धा, क्रूरपणा, पाप, अन्याय आणि मूर्खपणावर कठोर प्रहार केला आहे. अनेक लोक धर्माच्या नावाखाली इतरांना त्रास देतात, हिंसा करतात, खोट्या देवांच्या मागे लागतात आणि चुकीच्या मार्गाने सुख मिळेल असा समज करून घेतात. तुकाराम महाराज सांगतात की असे वागणे हे धर्म नसून तर अधर्म आहे. खरा धर्म म्हणजे दया, प्रेम, सत्य आणि ईश्वर भक्ती. तर चला या अभंगामध्ये पाहूया. अनेकांच्या कापिती माना, निष्ठुरपणा पार नाही. करीती बेटे उसनवारी, यमपुरी भोगावया. सेंदराचे दैवत केले, नवस बोलले तयासी. तुका म्हणे नाचिती पोरे, खोडिता एरे अंग दुखे. अनेकांच्या कापती माना, निष्ठुरपणा पार नाही. या ओळीत तुकाराम महाराज अशा लोकांचे वर्णन करतात की जे दुसऱ्यांवर अत्याचार करतात. माना कापणे म्हणजे प्रत्यक्ष हत्या करणे किंवा दुसऱ्यांचा जीव घेणे एवढा अर्थ नाही, तर दुसऱ्यांना अत्यंत दुःख देणे, अन्याय करणे आणि निर्दयपणे वागणे हाही त्याच व्यापक अर्थ आहे. असे लोक स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्यांचे नुकसान करतात. त्यांच्या मनात दया, करुणा किंवा प्रेम नसते. ते इतके कठोर असतात की दुसऱ्यांच्या वेदनांचा त्यांच्यावर काहीच परिणाम होत नाही, त्यांना थोडंही दुःख होत नाही. संत सांगतात की अशा व्यक्तींच्या निर्दयपणाला मर्यादा राहत नाही. ज्या मनामध्ये दया नसते ते मन आध्यात्मिकदृष्ट्या मृत असते. देवाला अशा क्रूर स्वभावाची माणसे कधीही प्रिय नसतात. करीती बेटे उसनवारी, यमपुरी भोगावया. बेटे उसनवारी म्हणजे दुसऱ्यांच्या नावावर, दुसऱ्यांच्याच आधारावर किंवा चुकीच्या मार्गाने व्यवहार करणे. येथे तुकाराम महाराज सांगतात की काही लोक फसवणूक, अन्याय, पाप किंवा चुकीचे व्यवहार करून धन मिळवतात, पण त्या धनाचा काही उपयोग आहे? काही उपयोग नाही. त्यांना वाटते की या मार्गाने त्यांचे जीवन सुखी होईल, पण प्रत्यक्षात त्या पापाचे फळ त्यांना भोगावेच लागते. यमपुरी भोगावया म्हणजे मृत्यूनंतर किंवा आयुष्यात त्या कर्माचे दुःख परिणाम भोगावेच लागतात. कर्माचा नियम अटळ आहे. चांगल्या कर्माचे चांगले आणि वाईट कर्माचे फळ नक्कीच मिळते. सेंदराचे दैवत केले, नवस बोलले तयासी. सेंदूर लावून एखाद्या दगडाला देव समजणे आणि त्याच्यापुढे नवस बोलणे अशी अंधश्रद्धेची प्रवृत्त तुकाराम महाराज येथे दाखवतात. याचा अर्थ देवाची मूर्ती पूजा चुकीची आहे असा नाही. तुकाराम महाराजांचा विरोध अंधविश्वासाला आहे. फक्त सेंदूर लावला म्हणून कोणतीही वस्तू देव होत नाही. खरा देव हा श्रद्धा, प्रेम, सत्य, सदाचार आणि भक्तीमध्ये आहे. विवेक न वापरता लोक ज्या गोष्टींना देव मानतात त्यातून खरी आध्यात्मिक प्रगती होत नाही. तुका म्हणे नाचती पोरे, खोडिता येरे अंग दुखे. तुकाराम महाराज अत्यंत सुंदर उदाहरण देतात. लहान मूल दुसऱ्यांची नक्कल करून नाचतात, पण योग्य ज्ञान नसल्यामुळे त्यांना त्यांचा त्रास होतोच आणि शरीर दुखतं. याचप्रमाणे अनेक लोक विचार न करता इतरांच्या मागे जातात. कोणीतरी एखादा नवस केला, एखादी प्रथा पाळली किंवा अंधश्रद्धा मिळाली म्हणून स्वतःही तसेच करतात, पण त्याचा खरा अर्थ किंवा परिणाम समजून घेतच नाहीत. अशा अज्ञानामुळे शेवटी नुकसान स्वतःचेच होते. या अभंगातून संत तुकाराम महाराज सांगतात की दुसऱ्यांवर अन्याय करणे हे मोठे पाप आहे. दया, करुणा आणि प्रेम हेच खऱ्या धर्माचे लक्षण आहे. चुकीच्या मार्गाने मिळवलेले सुख टिकत नाही. कर्माचे फळ प्रत्येकाला भोगावेच लागतात. अंधश्रद्धा आणि विवेकशून्य श्रद्धा टाळली पाहिजे. कोणाचीही आंधळी नक्कल करू नये. श्रद्धेला ज्ञान आणि विवेकाची जोडी असणे आवश्यक आहे. खरा देव बाह्य दिखाव्यात नसून तर शुद्ध अंतःकरणात आहे. आजही समाजात अनेक ठिकाणी अंधश्रद्धा, फसवणूक, हिंसा आणि अज्ञान दिसून येते. काही लोक धर्माच्या नावाखाली लोकांची दिशाभूल करतात. काही जण स्वतःचा विचार न करता इतरांच्या मागे धावतात.
संत तुकाराम महाराजांचा हा अभंग आजही तितकाच महत्त्वाचा आहे, जो आपल्याला विवेकाने विचार करायला, दयाळू राहायला, सत्याचा मार्ग स्वीकारायला आणि अंधश्रद्धेपासून दूर राहायला शिकवतो. संत तुकाराम महाराजांचा हा अभंग समाजाला जागृत करणारा आहे. ते स्पष्ट सांगतात की निर्दयपणा, अन्याय, पाप आणि अंधश्रद्धा यांचा शेवट दुःखातच होतो. खरा धर्म हा दया, सत्य, प्रेम, सदाचार आणि ईश्वर भक्ती यामध्ये आहे. विवेकपूर्ण श्रद्धा, चांगले आचरण आणि सत्कर्म यांचा आधारेच मनुष्याला खरे सुख, शांती आणि परमेश्वराची कृपा प्राप्त होते. हा अभंग प्रत्येकाला आपल्या कृतीचे आत्मपरीक्षण करून योग्य मार्ग जीवन जगण्याची प्रेरणा देतात. रामकृष्ण हरी.